क्लिअर? तर आजचं जे काही लेक्चर आहे किंवा आजची जी काही एक्झाम डायरेक्शन आहे ती एक्झाम डायरेक्शन ही फक्त आणि फक्त तुम्ही पास व्हावी आणि पर्सनली स्वतः पास व्हावं हा त्याच्या पाठीमागचा मेन पर्पज आहे. बरोबर? आणि तो उद्देश तुम्हाला जर एकदम परफेक्टली लक्षात आला, मी आजचा जो क्रायटेरिया देणार आहे, आजचा जो फॉर्म्युला देणार आहे तो तुम्हाला कॉन्फिडंटली काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. आणि फोकस केल्यानंतर तुम्हाला पर्सनली लक्षात ठेवा, टोटली इथं सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत, प्रत्येक कम्प्युटरला वेब कॅमेरा असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्सनली ते एक्झाम सोडताना हे सगळे फुटेज वगैरे आपल्याला अपलोड करावे लागतात. त्यामुळे सगळेजण प्रॉपरली काय करतात, फोकस करतात. मी आजचा एक शॉर्टकट आणि बेस्ट सोल्युशन देतोय ज्यामुळे तुम्ही सगळेजण इझिली पास होऊ शकतात. तर सगळेजण व्यवस्थित ऑब्झर्व करतात. तर आपण एक एक्झाम पण सोडणार आहोत आणि त्या एक्झामचा उद्देश तुम्हाला याच्यामधून फोकस होईल. तर इथं फर्स्ट आपण एक्झाम वरती क्लिक करायचंय. एक्झाम मध्ये जे तुम्ही हे जे वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल, आउटलुक, विंडोज, इंटरनेट, त्यानंतर इकडे सिस्टीम युनिट, इनपुट आउटपुट, स्टोरेज, इंटरनेट, AI हे सगळे जे काही असणार आहेत थिअरी आणि प्रॅक्टिकल बेस्डला याचे क्वेश्चन्स असणार आहेत. आणि थिअरी आणि प्रॅक्टिकल बेस्डला क्वेश्चन असताना विशेष करून तुम्हाला ऑलरेडी ही इरा सेशन मध्ये झालेलं आहे. इरा सेशन नंतर तुम्ही पर्सनली याच्यावरती आपण तुम्हाला डेमो दिलेले आहेत. त्यानंतर इयर सेशन मध्ये लास्ट सेंटिंगला 3 एक्झाम दिलेल्या आहेत. 3 ते 4 एक्झाम तुम्ही त्या पर्सनली कशी फायनल एक्झाम असते ते व्यवस्थित सोडलेले आहेत. तर आता आपण याच्यातून एक फायनल एक्झाम सोडणार आहोत. पण फायनल एक्झामचा क्रायटेरिया कव्हर अप करताना तर ती सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला जे हॉल तिकीट दिलेले तर हॉल तिकीट वरती तुम्हाला सीट नंबर दिलेला आहे. बरोबर? तो सीट नंबर तुम्हाला मी हायलाइट केलेला आहे पहा, MKC लर्नर ID तो हायलाइट केलेला तुम्ही व्यवस्थित चेक करता. आणि त्यानुसार तो एंटर केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केलं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येते. कोणतं ऑप्शन येते? लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी. तर तुम्हाला कोणती लँग्वेज सिलेक्ट करायची जी कम्फर्टेबल वाटेल त्यानुसार तुम्ही कव्हर अप करू शकता. तर फॉर एक्झाम्पल मराठी लँग्वेज ही तुमच्यासाठी का बेनिफिटेड आहे, इंग्लिश ज्याला जी कम्फर्ट लँग्वेज वाटते ती लँग्वेज सिलेक्ट करू शकता. मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये पण क्वेश्चन राहतात आणि मराठीमध्ये पण राहतात. सिलेक्शन तुमचं आहे. आणि इंग्लिश मध्ये जर घेतलं तर फक्त इंग्लिश मध्येच राहतात. हिंदी जर घेतलं तर हिंदी प्लस इंग्लिश राहतं. तर तुम्ही सिलेक्ट करा. मराठीवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन असेल. तर इथं तुम्हाला जे काही सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत बरोबर, विंडोज, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलुक, इंटरनेट, याच्यावरती टोटल 35 प्रश्न आहेत. 35 क्वेश्चन्स असणार प्रॅक्टिकल बेसला. तर प्रॅक्टिकल क्वेश्चन्स बेसला आपण याच्यातून काय करणार आहोत, तर हे सगळे याच्यातून तुम्हाला पास होण्यासाठी क्रायटेरिया किती आला, मिनिमम तुम्हाला 14 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे, ते पण परफेक्ट वर्क. आजचा तोच क्रायटेरिया मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही याच्यातून 14 प्रश्न कसे इझिली काय करू शकता, कव्हर अप करू शकता प्रॅक्टिकल बेसला. ते सगळेजण व्यवस्थित फोकस करतात. मी सांगेल त्या सिक्वेन्सने जर तुम्ही सोडलं तर तुम्ही पर्सनली सॅटिस्फॅक्शन क्रिएट करू शकता, पर्सनली स्वतःला हँडल करू शकता की येस मी एक्झाम पास झालोय. 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटात तुम्हाला फील होऊ शकतं की मी आता एक्झाम परफेक्टली पास झाले, मला कसली गरज नाहीये, मी फेल होणार नाही ही फिलिंग तुमच्यामध्ये क्रिएट होणार नाहीये. पहा त्यानंतर पुढचा ऑप्शन्स आहे ज्यांनी MKCL लर्निंग ऍप लॉग इन केले त्याच्यातले जे काही तुम्ही थिअरी ऍप्स मध्ये असतील बरोबर, जे कंटेंट्स असतील, ज्यांनी प्रॉपर लर्निंग केलं असेल तर त्यांनाही याचा चांगल्या पद्धतीने थिअरी लेवलला बेनिफिट होणार आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीने आतापर्यंत जेवढे तुम्ही सेकंडरी असेल, सेकंडरी स्टोरेज, इंटरनेट, वेब, सिस्टीम युनिट, सिस्टीम सॉफ्टवेअर, विंडोज अशा अनेक प्रकारचे तुम्हाला AI रिलेटेड याच्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे असतील. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता जे मी तुम्हाला मॉक एक्झाम दाखवतोय तीच तुमची उद्या फायनल एक्झाम असणार आहे. उद्यामध्ये ज्यांचं 14 तारखेला 15 तारखेला जो पेपर असेल त्याच्यानुसार. आता तुमच्या समोर जे काही स्ट्रक्चर दिसतंय हे स्ट्रक्चर पाहताना मी तुम्हाला टोटली काय करतोय, एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. काय असतं माहिती का, कोणते एक्झाम देताना एक्झामचं डायरेक्शन असेल, कोणतेही काम करताना त्याच्या रिलेटेड आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन असेल, इन्स्ट्रक्शन्स असेल तर आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण इझी हँडलिंग करू शकतो. बरोबर, एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट गाडी जर चालवायला दिली तर तो चालू शकत नाही. त्याला अगोदर त्या प्रत्येक टूलची माहिती असली पाहिजे तर तो प्रॉपरली हँडल करू शकतो. बरोबर, तर अशा स्टेपने तुमच्या समोर पहिली स्टेप दिलेली आहे
तुमचं ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्या ऍडमिशन वरती जो काय तुमचा पासपोर्ट फोटो आहे तो फोटो इथं तुम्हाला ऑफलाईन डिस्प्ले होणार आहे. तुमचं नाव वगैरे ते सगळं इथं डिस्प्ले होईल. त्यानंतर हा जो काही स्क्वेअर दिलेला आहे हा रेक्टँगल तुम्हाला वेब कॅमेरा तुम्ही लाईव्ह तुम्हीच एक्झाम देताय का, तर ही स्टेप त्याच्यामध्ये काय होणार आहे, कॅप्चर होणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढचे स्टेप लक्षात ठेवा. हे 3 स्टेप कन्वर्ट झाल्यानंतर पुढचा एक काउंटडाऊन. काउंटडाऊन मध्ये तुम्हाला 60 मिनिटं वेळ दिलेला आहे. टोटल 60 मिनिट